तर मुंबईमध्ये सर्वाधिक दुबार मतदार हे आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याची माहिती आहे। सरासरीनुसार वरळी विधानसभेमध्ये 6800 पेक्षा अधिक दुबार मतदार आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक 8207 दुबार मतदारांची संख्या आहे। आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, विक्रम, खरं तर ही धक्कादायक जी माहिती आहे ती खरं तर टप्प्यात असलेली आपल्याला पाहायला मिळतात। अनेक राज्यातील जे मतदार याद्यांबद्दल विरोधी पक्षांचे जे वेगवेगळे जी प्रतिक्रिया होत्या त्या आपण पाहत होतो। मुंबईत सुद्धा काही ठिकाणी जे दुबार तिबार जे मतदार आहेत त्या खरं तर समोर येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आणि दुबार तिबार असे 103 वेळा एकाच व्यक्तीचे नाव जे आहे ते मुंबई शहराच्या मतदार यादीत आढळून आलेलं आपल्याला पाहायला मिळते। मुंबई शहरात जवळपास 1,03,00,000 मतदारांची संख्या आहे विक्रांत। मात्र मुंबईत शहरात जवळपास 4,33,000 जे मतदार आहेत ते दुबार असल्याच्या निदर्शनास आलेलं आपल्याला पाहायला मिळते। 103 वेळा एकाच व्यक्तीचे जे नाव आहे ते सुद्धा आढळून आलेले आहेत। 227 प्रोग्रामामध्ये हा 103 बार एकाच व्यक्तीचं जे नाव आहे ते आढळून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जे दुबार मतदार आहे ते खरं तर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतात की मुंबई सुद्धा त्यापासून वंचित नाही। ज्या ठिकाणी किशोरी पेडणेकरांचा वार्ड आहे 199 त्या ठिकाणी अधिक दुबार जे मतदार आहेत ते सध्या पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरेंचा सुद्धा खरं तर हा मतदारसंघ आहे, याच्यामध्ये खरं तर दुबार जी मतदार आहेत ते खरं तर पाहायला मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळते। राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेला एकाच मतदारांची अनेक ठिकाणी जी नावं नोंद असल्याची यादी मिळालेली आहे। त्यात अनेक मतदारांची नावे मुंबईतील विविध प्रकारामध्ये आहेत। खरं तर 10 वेळा, 15 वेळा, 40 वेळा, 50 वेळा, 70 वेळा, 90 वेळा आणि 103 वेळा नोंद असलेली अनेक जी नावं आहेत ती सध्या पाहायला मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक पातळीवरती खरं तर ही दुबार जी नावं आहेत ती दुरुस्ती करण्यात यावी असं विरोधी पक्षांकडून सांगण्यात येते आणि त्याला जी प्रतिक्रिया आहे ती मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल। आणि जे दुबार मतदार आहेत त्यांना एकच ठिकाणी मतदान करण्यासाठी सांगण्यात येईल। जी मतदार यादी दुरुस्ती आहे ती सुद्धा केली जाईल। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।